म्हणजे आपल्याला जे आहे ना यांनी दिलेल्या 4 वाक्य दिलेले आहेत, त्यातलं जे चुकीचं वाक्य आहे ना ते आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे. आता बघा पहिलं वाक्य काय म्हणते, वी डिड बिलीव्ह इट. वी डिड नॉट बिलीव्ह इट, वी डिड नॉट बिलीव्ह इट आणि वी बिलीव्ड इट. अशा प्रकारचे हे 4 वाक्य आहेत. तर पहिल्यांदा जी कन्सेप्ट आहे ना ते समजून घ्या नेमकं काय. ठीक आहे. बघा या 4 वाक्यामध्ये काय आलेलं आहे माहिती आहे का, आपलं डीड हे वाक्य आलेलं आहे. डीड हे जे आहे ना हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. आता जे डू असते त्यानंतर डज असते आणि त्याच्यानंतर जे डीड असते ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यानंतर येणारं जे क्रियापद आहे ना हे नेहमी पहिल्या फॉर्ममध्ये येते. ठीक आहे. म्हणजे V1 मध्ये येते फर्स्ट फॉर्म. आता याच्यात आणखी एक गोष्ट काय माहिती आहे का, डू आणि डज जे राहते ना, हे जे डू आणि डज राहते हे यूज केल्या जाते प्रेझेंट टेन्समध्ये. प्रेझेंट टेन्समध्ये. आणि जे डीड राहते ना, तर हे जे डीड राहते हे यूज होते पास्ट टेन्समध्ये. पास्ट टेन्समध्ये. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, वर्तमान काळ. बघा डू आणि डज जे आहे ना हे प्रेझेंट टेन्समध्ये यूज होते आणि डीड जे आहे ना हे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात यूज होते. आणि या तिन्ही हेल्पिंग वर्ब नंतर येणारं जे काही क्रियापद असेल कुठलेही असो ते नेहमी फर्स्ट फॉर्म मध्ये येते, म्हणजे V1 मध्ये येते. ठीक आहे. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे. हे कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे, कारण की आपण जे आन्सर काढणार आहे ना ते मराठीत ट्रान्सलेट नाही करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये ग्रामर काही चुकीचं आहे का तेवढं ओळखायचं आहे फक्त. ठीक आहे. समजून राहिलं हे आपल्याला. आता बघा डू डज नंतर हे यूज होते प्रेझेंट टेन्समध्ये आणि डीड हे यूज होते पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये आणि याच्यानंतर येणारे जे क्रियापद आहे ना हे नेहमी फर्स्ट फॉर्म मध्ये येते. ठीक आहे. आता बघा पहिलं वाक्य काय म्हटलेलं आहे, वी हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. डीड यूज झालं म्हणजे सिंपल पास्ट टेन्स वाला वाक्य आणि हे जे बिलीव्ह आहे ना हे क्रियापदाचं पहिलं फॉर्म आहे. बघा बिलीव्ह जे आहे ना BELIEVE हे फर्स्ट फॉर्म. सेकंड फॉर्म काय होणार BELIEVED हे सेकंड फॉर्म. आणि थर्ड फॉर्म काय होणार, सेम राहील BELIEVED हे सेकंड फॉर्म. बघा खाली लिहितो, बिलीव्ह फर्स्ट फॉर्म, बिलीव्ड सेकंड फॉर्म आणि बिलीव्ड हे थर्ड फॉर्म. आता बघा म्हणजे काय, वी हा सब्जेक्ट आहे, डीड यूज झालेला आहे, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म, हे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. सेकंड वाक्य 2 नंबरचं काय, वी हा सब्जेक्ट आहे, परत डीड आलेला आहे, डीडच्या नंतर नॉट आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि नंतर बिलीव्ह हे फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे याच्यामध्ये जे आहे ना काही चूक नाही, हे पण ग्रॅमॅटिकल बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होतं थर्ड वाला बघा, वी डीड नॉट बिलीव्ड इट. बघा जे आहे ना यांनी ईडी लावलेलं आहे क्रियापदाला, म्हणजे एकतर काय असू शकते सेकंड फॉर्म नाही तर मग थर्ड फॉर्म. आपलं काय यायला पाहिजे फर्स्ट फॉर्म, म्हणजे हे जे आहे ना व्याकरणीय दृष्ट्या काय चुकीचं वाक्य, हे असं नाही पाहिजे तर फर्स्ट फॉर्म पाहिजे होतं. आणि नंतर काय होतं वी बिलीव्ड इट हे सेकंड फॉर्म आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स वाला वाक्य यूज झालेलं आहे. डू नाही आहे, डज नाही आहे, डीड नाही आहे, म्हणजे हे पण वाक्य ग्रॅमॅटिकल बरोबर आहे. म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स जर